ही भीती माहिती होती त्यांना की आपले लगम अमेरिकेच्या हातात आहेत. मग त्यांनी सोनं गोळा करायला सुरुवात केली आणि मग सोन्याचा भाव वाढायला सुरुवात केला. आणि सेम थिंग रेस्ड दी गोल्ड प्राईस. ते होतं नव्हतं तर चायनाने गडबड करायला सुरुवात केली. चायनाच्या थ्रेट्स आल्या, आम्ही तैवानला अटॅक करतो आहे. आणि चायना इज प्रॉबेबली दी लार्जेस्ट इन्व्हेस्टर्स ऑफ US ट्रेजरी बिल्स. आणि त्याच्यामुळे चायनालाही माहिती होतं आपला हात दगडाखाली आहे. प्रोटेक्शन काय? सोनं. कारण सोनं कोणी कंट्रोल नाही करत. मग त्यांनी पण सोनं त्यांच्या सेंट्रल बँक्सनी बाय करायला सुरुवात केली. आणि हे सगळं सेंट्रल बँक्स ज्या देशाचे सोनं घेत आहेत त्यांची बाईंग पॉवर भयंकर आहे, त्यांच्याकडे पैसा खूप आहे. सो ते काय तोळ्यातोळ्यांनी वळं घेतलं असं घेतलं असं नाही, ते टनावारी घेतात. त्यामुळे सोन्याचा भाव वाढतो आहे. आणि त्या रंगपंचमीत रिटेल इन्व्हेस्टर पण रंगून घेतो आहे मस्त. दिस इज व्हॉट इज हॅपनिंग. सो वर्ल्ड लेवलला सगळी गडबड चालू आहे. विश्वास कमी होत चालला आहे. आपसात बाचाबाची चालू आहे. आपण काल परवा बघितलं टी व्हीवर काय झालं. युक्रेन आणि ट्रम्प साहेबांनी किती गोंधळ घातला टी व्हीवर इन पब्लिक. ट्रम्प इज रेझिंग टेरिफ्स, सो दॅट इज क्रिएटिंग मोर अनसर्टन्टी. सो मोर अनसर्टन्टी इज हायर प्राईस ऑफ द गोल्ड. सो या प्रश्नाचं सरळ उत्तर आहे, जोपर्यंत अनसर्टन्टी आहे तोपर्यंत गोल्डमध्ये पैसे टाका. अनसर्टन्टी संपली, थोडं वर्ल्ड स्टॅबिलाइज झालं की पुन्हा सोन्याचे भाव उतरतील. सो दी होल गेम इज बिग प्लेयर्स आर पेईंग दी गेम अँड त्याच्यामुळे हा सगळा इम्पॅक्ट सोन्यावर येतो आहे.